रामाला वनवास. राजा दशरथाच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कौशल्येचा मुलगा राम, सुमित्रेचे मुलगे लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकेयीचा मुलगा भरत. राम हा सर्वात मोठा होता. तो शूर होता, नम्र होता, न्यायी होता. लोकांना तो फार आवडत असे. रामाचा राज्याभिषेक करावा असे दशरथाने ठरवले. सर्व प्रजेला आनंद झाला. कौशल्या, सुमित्रा व कैकेयी यांनाही आनंद झाला. कैकेयीने आपल्या महालात उत्सव सुरू केला. रामाचा राज्याभिषेक होणार म्हणून कैकेयीने पेढे वाटले. कैकेयीची एक म्हातारी दासी होती. तिचे नाव होते मंथरा. ती फार दुष्ट होती. ती म्हणाली, पेढे काय वाटतेस? ही दुःखाची वेळ आहे. कौशल्याचा राम राजा होणार, मग तू आणि तुझा भरत त्याचे दास बनणार. कैकेयी म्हणाली, असे कसे होईल? माझा राम चांगला आहे. मंथरा म्हणाली, माझं ऐक, मी म्हणते तसे राजाला सांग. कैकेयी म्हणाली, काय सांगू मी राजाला? मंथरा म्हणाली, भरतासाठी राज्य माग, रामाला वनवासाला पाठव. कैकेयी दशरथाकडे गेली. ती दशरथाला म्हणाली, महाराज, मी मागेन ते द्याल का? राजा दशरथ म्हणाला, हो हो, देईन. तसे वचन मी तुला अगोदरच दिलेले आहे. कैकेयी म्हणाली, रामाला 14 वर्षे वनवासास पाठवा. भरताचा राज्याभिषेक करा. हे ऐकून दशरथाला फार दुःख झाले, पण त्याने वचन दिले होते. रामाला हे सर्व कळले. वडिलांनी दिलेले वचन रामाने पूर्ण केले. तो आनंदाने वनवासाला गेला. त्याच्याबरोबर सीता व लक्ष्मणही वनवासाला गेले. सर्व लोक दुःखाने रडू लागले. दशरथाला हे दुःख सहन झाले नाही. राम, माझा श्रीराम असे म्हणत त्याने प्राण सोडला. श्रावणाच्या वडिलांनी त्याला दिलेला शाप खरा ठरला. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.